जोहार. जय आदिवासी. मी ऍडव्होकेट सुभाष गावित. आज आम्ही नाशिक येथे आंदोलनाला आलेलो आहे. याच्यात आपले कलाकार वगैरे सगळे आंदोलनाला पाठिंबा म्हणून इथे आलेले आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांना आणि समाजाला संदेश देतोय की नाशिक या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे, त्याचं मागचं कारण म्हणजे हा शासन निर्णय 5 ऑगस्ट 2025 रोजी जे शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वसतिगृहाचे प्रवेश प्रणाली आहे आणि सोयी सुविधा आहे त्याविषयी नवीन शासन निर्णय काढलेला आहे. आणि या शासन निर्णयाचा विरोध म्हणून पूर्ण आदिवासी विद्यार्थी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वसतिगृहातून प्रकल्प कार्यालय, आयुक्त कार्यालय या ठिकाणी आंदोलन चालू आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी या JR मध्ये नेमकं काय आहे याबद्दल मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय. हा जो शासन निर्णय आहे याच्यात जो कोण विद्यार्थिनी शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेणार आहे त्याचं वय वर्ष हे 26 वर्ष पाहिजे. त्यानंतर त्यांनी 14 ऑगस्टला नवीन JR आणला, त्यामध्ये 30 वर्ष वय अशा अटी त्यांनी लागू केलेली आहे. म्हणजे 30 वर्षापेक्षा जर जास्त वय असेल तर त्या विद्यार्थ्याला वसतिगृहाचा लाभ भेटणार नाही, पंडित दीनदयाळ स्वयं योजनेचा लाभ भेटणार नाही. ही जी क्रायटेरिया लावलेला आहे त्यांनी, हा अत्यंत चुकीचा आणि आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करणारा हा जो मुद्दा या JR मध्ये ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे की विभागनिहाय वसतिगृहामध्ये प्रवेश हे विद्यार्थ्यांना दिले जातील. म्हणजे हा नाशिक विभाग आहे तर नाशिक विभाग मधले जेवढे जिल्हे तालुके आहे तिथल्या विद्यार्थ्यांना पहिले प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ हा की 70% स्थानिक विभागातल्या विद्यार्थ्याला प्रवेश देईल आणि 30% हे बाहेरच्या विद्यार्थ्याला प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ की पुण्याचा विद्यार्थी नाशिक येथे जर शिकायला आला तर त्या विद्यार्थ्याला फक्त 30% जागा त्या विद्यार्थ्याला दिल्या जातील. म्हणजे 100 जागा आहेत त्याच्यातल्या 70 जागा हे फक्त नाशिक विभागातल्या विद्यार्थ्यांना दिले जातील आणि बाहेरील विद्यार्थ्यांना 30% जागा हे दिल्या जातील, असं त्याचा क्रायटेरिया आहे. म्हणजे याचा अर्थ हा आहे की नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये जो विद्यार्थी प्रवेशित आहे किंवा जो विद्यार्थी राहतोय तो विद्यार्थी जर समजा पुणे या ठिकाणी जर गेला तर त्या विद्यार्थ्याला फक्त 30 जागा मिळतील. म्हणजे याचा अर्थ की 100 जागा असतील तर 30% जागा हे त्या विद्यार्थ्यांना राहतील. म्हणजे 40 जर विद्यार्थी गेले तर 10 विद्यार्थ्यांचा तिथे नंबर लागणार नाही. म्हणजे याच्यामुळे काय होईल की विद्यार्थ्याचं नुकसान होईल, वसतिगृहाला प्रवेश भेटला नाही किंवा पंडित दीनदयाळमध्ये प्रवेश भेटला नाही म्हणून विद्यार्थी शिक्षण सोडून गावाकडे येईल. हा या JRच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला त्याचा इफेक्ट पडेल. त्याच्यानंतर तिसरा जो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की जो विद्यार्थी मला डॉक्टर व्हायचंय किंवा इंजिनिअरिंग व्हायचंय म्हणून नेट साठी रिपीटर सतत 2 वर्ष जर रिपीट केला त्याच्यानंतर तो वसतिगृहात आला तर त्या विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त त्या विद्यार्थ्याचं गॅप नसायला पाहिजे असं त्या ठिकाणी या JR मध्ये नमूद आहे. याच्यानंतर जो BSc करतोय त्या विद्यार्थ्याला तर अजिबात 2 वर्ष पण गॅप नको पाहिजे. म्हणजे गॅप असेल तर तुम्हाला वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. अशा प्रकारे या JR मध्ये नियमावली लागू केली. आणि याच्या चौथी जी मेजरमेंट त्यांनी अन्यायकारक अशी या JR मध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे एखाद्या आश्रमशाळेमध्ये किंवा वसतिगृहामध्ये जो विद्यार्थी राहतोय आणि त्या विद्यार्थ्याला जर जेवण व्यवस्थित दिलं गेलं नाही किंवा शासन निर्णयानुसार कोणत्याही सोयी सुविधा देत नसतील म्हणून तो विद्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा उपोषण करत असेल तर त्या विद्यार्थ्याला या शासन निर्णयामार्फत त्याला आंदोलन उपोषण करता येणार नाही किंवा त्याच्या समस्या पत्रकार मीडिया आहे त्यांना ते सांगता येणार नाही. अशा प्रकारे नियमावली या JR मध्ये लागू केलेली आहे. म्हणून हे पूर्ण आदिवासी विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे आणि त्यालाच पाठिंबा म्हणून या नाशिकमध्ये विद्यार्थी मागील 4 दिवसापासून उपोषण करताय. परंतु ही जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन उपोषण चालूच असणार आहे. म्हणजे याचा अर्थ मी हे तुम्हाला सांगतोय की तुमच्या आश्रमशाळेमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहे ते 11वी मध्ये वसतिगृहात आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना या नियमावलीप्रमाणे त्यांना फेस करावं लागेल. आणि हा JR आजच रद्द करणं किंवा या स्टेजला या JRचा विरोध करणं हे खूप अत्यंत महत्वाचं आहे. तरच तुमचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील आणि समाजाची प्रगती होईल आणि समाजामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर असे उच्च पदावर शिक्षण घेऊ शकतील. म्हणून
या JRचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि सदर चालू असलेल्या आंदोलनाला प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांनी, पालकांनी यांनी जास्तीत जास्त संख्येने सपोर्ट करायचं आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे तिथं प्रत्येक जणे जे रील वगैरे उतरवत आहे किंवा कलाकार आहेत त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ फॉरवर्ड करून समाजापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. धन्यवाद. जोहार, जय आदिवासी. आणि माझ्यानंतर हे जे काही आदिवासी कलाकार आहेत ते आपल्याला यांच्या माध्यमातून संदेश पोहोचवतील. तरी मी सर्व आदिवासी जे क्रिएटर या ठिकाणी आलेले त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी या JRचा विरोध करणं आणि आदिवासी विद्यार्थ्यांना आणि समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणं, एवढी माझी अपेक्षा मी तुम्हाला व्यक्त करतो. जोहार, जय आदिवासी. धन्यवाद.